खुसखुशीत कुरकुरीत खमंग असे शाबू बटाटा वडे कोणाला खायचे आहेत पूर्ण रेसिपी पहा. त्यासाठी आपण सर्वप्रथम शाबू घेतलेला आहे एका बाउलमध्ये. त्यामध्ये कट केलेला कांदा टाकलेला आहे. त्यावरती उकडलेला खिसून घेतलेला बटाटा घातलेला आहे. हिरवी मिरची घातलेली आहे कट करून. त्यानंतर 2 चमचे घरातील फ्रेश दही घातलेलं आहे घट्ट असं. आणि आलं लसूण मिरचीचा ठेचा घातलेला आहे 1 चमच. आणि हळद घातलेली आहे छोटा 1 चमच. आणि थोडासा ओवा आपण क्रश करून टाकलेला आहे 1 छोटा चमच. आणि हे त्याच्यावरतून आपण मीठ टाकलेलं आहे 2 चमच. चवीपुरतं मीठ टाकायचं. आणि थोडासा चिमूटभर सोडा टाकलेला आहे. आणि 2 चमचे बेसन टाकणार आहोत आपण. आणखी गार्निशिंगसाठी कोथिंबीर मस्त अशी हिरवीगार. आणि ते आता सर्व आपण मिश्रण एकत्र छान असं मळून घेणार आहोत. मस्त असं छान मळून घ्यायचं आहे एकजीव होईपर्यंत सर्व. आणि मळून झाल्यानंतर त्याचे छोटे छोटे 10 मिनटं भिजत ठेवायचं हे पीठ असंच. आणि 10 मिनटानंतर त्याचे छोटे छोटे असे चपटे चपटे गोळे करून घ्यायचे चपटे. आणि ते गोळे तेलामध्ये सोडायचे आणि खुसखुशीत असे तळून घ्यायचे मस्त. आणि माझी जर रेसिपी तुम्हाला आवडत असतील आणि अशाच नवीन रेसिपी तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या चॅनलला फॉलो करा. आणखीन तेलात सोडल्यानंतर ना वडे लगेच पलटायचे नाहीत, थोड्या वेळाने पलटायचे, नाही तर ते फुटतात. मग तेलामध्ये सगळीकडे फुटतात त्याच्यामध्ये शाबू आहे ना ते सगळीकडे असं विखुरलं जाते. त्यामुळे लगेच नाही पलटायचे. थोडे 1-5 मिनटं भाजून द्यायचे मंद गॅसवरती. आधी तेल कडकडीत करून घ्यायचं गरम. आणि नंतर मंद गॅस करायचा, स्लो गॅस करायचा. आणि त्याच्यावरती 5 मिनिट भाजायचे. त्यानंतर दुसऱ्या बाजूनी पण छान असे पलटून खुसखुशीत गोल्डन कलर येईपर्यंत, खुसखुशीत होईपर्यंत त्याला मस्त असे भाजून घ्यायचे. आणि दही बरोबर किंवा खोबऱ्याच्या चटणी बरोबर किंवा असेही खायला खूप छान, खूप टेस्टी लागतात हे वडे. आणि तुम्ही नक्की एकदा बनवून पहा माझ्या पद्धतीने, खूप छान लागतात. मुलांना कधीतरी असं वेगळं काहीतरी खायला विकतचं आणून देण्यापेक्षा आपलं घरच्या घरी फ्रेश तेलामध्ये तळलेलं अगदी उत्तम. त्यासाठी आपले वडे तळून झालेले आहेत. आपण त्याला प्लेटमध्ये काढून घेणार आहोत, गाळून सर्व तेल. आणि मुलांना खायला देणार आहोत आता. आरोही, आरोही, काय ग? वडे बघ खाऊन कसे झाले, तिकडे ये. हा, मला बोलवून स्वतःच खातेस का? अगं गरम आहे म्हणून मी थोडा खाऊन बघितला. नमक वगैरे कमी असेल तर टाकता येते. हे धर आता तुला चारते. हा दे. कसे झालेत? मस्त. चांगले. हो, खूप छान, ऑसम.